नमस्कार। आज आपण झटपट होणारी, करायला सोपी, चवीला चविष्ट, गुणकारी आणि आरोग्यदायी अशी ओल्या नारळाची चटणी कशी बनवायची ते पाहूया। ही चटणी आपण आंबोळ्या, डोसा, इडली, मेदूवडा कशा बरोबरही खाऊ शकता। यामध्ये जे साहित्य वापरले आहे त्यामुळे चटणी चविष्ट तर होईलच, पण त्याचबरोबर पचन सुधारण्यासाठी, प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी तसेच केस आणि त्वचेच्या आरोग्य सुधारण्यासाठीही उपयुक्त आहे। तर ही चटणी बनवण्यापूर्वी आपल्या सर्वांचे मी आरोग्य रुची किचन कट्ट्यावर स्वागत करते। तर आजची रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे नवीन येणाऱ्या रेसिपींचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळेल। ही चटणी बनवण्यासाठी आपण 1 वाटी ओल्या नारळाचे काप घेतलेत, अर्धी वाटी आपण इथे पुदिन्याची पानं घेतलीत आणि अर्धी वाटी कढीपत्ता घेतलाय, 5-6 हिरव्या मिरच्या आणि लसणाच्या 5-6 पाकळ्या घेतल्यात। हिरव्या मिरच्या आपण आपल्या आवडीनुसार घेऊ शकता, तिखट जसं आवडेल तसं। आता हे सगळं आपण साहित्य मिक्सरच्या भांड्यात काढूयात आणि बाकीचं लागणारं साहित्य हळूहळू त्यामध्ये घालूयात। तर ही चटणी अत्यंत गुणकारी आहे, कारण की ह्यामध्ये आपण पुदिनाही वापरला आणि पुदिना हा आपला प्रतिकारशक्ती तर वाढवतोच, पण सर्दी खोकल्यावरही उपयुक्त आहे आणि श्वसनाच्या विकारांवरती। आता यामध्ये मी 2 चमचे डाळ जे असतं आपलं ते घातलेलं आहे, जिरं घातलेलं आहे अर्धा चमचा। इथे आपण अर्ध लिंबू पिळून घेऊया। आजची रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा। तर आता इथे चवीनुसार मीठ घालूया आणि साखरही घालूया, कारण की आपण त्यात लिंबू पिळलेला आहे। बरेचदा आपण पदार्थामध्ये घातलेला कढीपत्ता बाजूला काढून ठेवतो, परंतु कढीपत्ता हा आपला ब्लड शुगर लेवल कंट्रोल करण्यासाठी आणि त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे। त्यामुळे चटणीत अशा प्रकारे आपण तो वापरून आपल्या आहारात त्याचा समावेश करू शकतो। हे बघा, इथे आपली चटणी तयार आहे। मिक्सरच्या भांड्यात आपण हे सगळं घातलं आणि लागेल तसं हळूहळू त्यात थोडंसं पाणी घालून ही चटणी आहे बघा अशी आपण छान वाटून घेतलेली आहे आणि खूप सुंदर रंग आलेला आहे। तर अशी ही चविष्ट आणि रुचकर चटणी तयार आहे। आपल्याला आवडत असेल तर तेल, मोहरी आणि हिंगाची फोडणी आपण या चटणीवर घालू शकता, परंतु ही चटणी अशीही खूप छान लागते। मेदूवडा, इडली, डोसा, आंबोळ्या अशा कशाबरोबरही आपण खाऊ शकता। ही चटणी आपण नक्की करून पहा आणि आपला अभिप्राय मला कमेंटमध्ये नक्की कळवा। पुन्हा भेटूया अशाच एका स्वादिष्ट रेसिपीसह। तोवर आनंदी रहा, आरोग्यदायी आणि रुचकर खा। पाहत रहा आरोग्य रुची किचन कट्टा। धन्यवाद।